गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम मुंबई. सो आज आपण आलेलो आहे भाऊच्या धक्काला. येस, भाऊच्या धक्काला यायचं कारण एकच होतं की फिश मार्केटला व्हिजिट करायची होती. सो मी विचार केला की इथे सकाळी सकाळी खूप फ्रेश फिश मिळतात. सो बघूया ते मार्केट कसं आहे आणि आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवूया. हा आपला मुंबईचे आपण ब्लॉग्स बनवणार आहेत. पुढचे 4-5 सगळे ब्लॉग्स तुम्हाला मुंबईचेच येतील. तर हा फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामधला. सो स्टे ट्यून. सो आम्ही सकाळीच 6-6:15च्या आसपास निघालो होतो, कारण आम्हाला पूर्ण कल्पना होती की तिथे खूप जास्त गर्दी असणार आहे. आणि फॉर्च्युनेटली वीकडे होता, कारण सॅटर्डे संडे तर अजून लवकर निघावं लागलं असतं. सो तुम्ही सकाळचं वातावरण बघतायत. आता ठाण्यामधून आम्ही पास होतोय. खूप सुंदर वातावरण. आणि जे जपानचे चेरी ब्लॉसम सीझनचे फ्लावर्स असतात ते सुद्धा आपल्याला आता रस्त्यात बघायला मिळतील. सो तुम्ही बघतायत हे पिंक कलरचे. खूप सुंदर वातावरण. सगळे सकाळी सकाळी जॉगिंगला वॉकिंगला आलेले आहेत लोक. रस्त्यामध्ये काही पॅचेस आम्हाला असे लागले होते जिथे मीठ तयार केलं जातं, समुद्राचं पाणी साठवून. सो मॉर्निंग असल्यामुळे तो असा मुंबईचा फीलच येत नव्हता. ट्रॅफिक नाही, काही नाही, एकदम रस्ते मोकळे आणि एअर पण खूप फ्रेश होती. सो मॉर्निंगला जर तुम्ही मुंबईत बाहेर पडले तर थोडंसं वेगळंच वाटेल तुम्हाला, वेगळ्या शहरात आलेलं. आणि युजली आपल्याला मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर पहिले ट्रॅफिक येते. सो आता आम्ही पोचलो आहे भाऊच्या धक्क्याला. सनराईज पण झालेला आहे. आणि ह्या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या फिश कलेक्ट करण्यासाठीच आलेल्या आहेत. आणि M2M फेरी जी आहे ती सुद्धा उभी आहे तिच्या पहिल्या ट्रिपसाठी, मुंबई टू मांडवा. सो जसंही आम्ही त्या परिसरात एंटर केलं तर जिकडे तिकडे फक्त फिशच दिसत होते. फिश विकायला होते, फिश घेऊन जाणारे होते. आणि तिथे क्वांटिटी पण जी असते ती खूप मोठी क्वांटिटी असते. आणि अर्धा किलो वगैरे फार कमी लोक असतात जे घेतात. अदरवाईज तिथे पूर्ण वाटाच घ्यावा लागतो, वाटे पाडलेले असतात. सो मिनिमम 1 किलो आणि त्याच्यापेक्षा जास्तच तिथे फिश परचेस करतात लोक. अदरवाईज जे डायरेक्ट विकणारे असतात, हे बघा जे मुंबईमध्ये जे विकायला जात आहेत ते लोक तुम्हाला दिसत आहेत पूर्ण टोपलीच्या टोपली भरून घेऊन जाताना. सो पूर्ण फिशचा वास आणि सगळीकडे फिश. सो खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे फर्स्ट टाईम एवढं फिश बघण्याचा अनुभव आला. एवढे फिश एकाच जागेवर कधीच बघितले नव्हते. आणि ते पण एवढे फ्रेश की समुद्रातून काढून आणलेत आणि ते डायरेक्ट विकायला ठेवलेले आहेत. मे बी ते महाराष्ट्राच्या अदर प्लेसेसवर मिनिमम 1-2 दिवसात पोचत असतील, पण इथे डायरेक्ट समुद्रातून काढून डायरेक्ट विकायला ठेवलेले आहेत. सो तुम्हालाही कळू शकते की किती फ्रेश आहेत. आणि हे बघा मार्केट पूर्ण गच्च भरलेलं आहे. म्हणजे चालायला सुद्धा इथे आपल्याला जागा नाही आहे, उभं राहायला जागा नाही आहे. सो मी ट्राय करतो तुम्हाला इथले काही फुटेज ग्लिम्सेस दाखवण्याचा. सो स्टे ट्यून.
सो त्या सगळ्या गर्दीत एक अजून असाही बिझनेस होता की तिथे फिश घेतल्यानंतर ते कट करून ते क्लीन करून दिले जात होते. सो त्याचे वेगळे चार्जेस होते, पण तो पण एक बिझनेस काही लेडीज करत असताना मला दिसला. सो फिश विकणारे वेगळे, ते कापून देणारे वेगळे, क्लीन करून देणारे वेगळे, आणि त्यांचेच काही स्पेसिफिक चार्जेस आहे. म्हणजे प्रॉन्स क्लीन करायचे चार्जेस वेगळे, सुरमई कापायचे चार्जेस वेगळे, पॉम्प्रेट कापायचे चार्जेस वेगळे. सो असं खूप सारं तिथं काही घडताना मला दिसत होतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.